श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुमचं स्वागत करते. श्रोते हो, आपल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेले आणि सध्या दिव्यांगांच्या पुनर्वसनासंदर्भात काम करणारे डॉक्टर राजेंद्र कशाळकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. दिव्यांग म्हणजे नेमकं काय किंवा त्याचे कोणते प्रकार सांगता येतील? दिव्यांगांचे एकूण 21 प्रकार आहेत. प्रोस्थेटिक्स म्हणजे ज्या दिव्यांगांचे अवयव काढले गेलेले आहेत त्यांना आर्टिफिशियली रिस्टोर्ड केलं जातं. आणि ऑर्थोटिक्स भाग म्हणजे पॅरालिसिस झालेला आहे, फ्रॅक्चर झालेलं आहे, त्यांचे अवयव आहेत पण ते दुबळे आहेत, तर त्यांना आपण गॅजेट्स देतो, एक्सटर्नल अप्लायन्सेस देतो, ते ऑर्थोटिक्स साईड. त्याच्यानंतर जन्मता व्यंग असतात बरीचशी. जन्मता व्यंगामध्ये सुद्धा CTV म्हणतो त्यांना, म्हणजे जन्मताच त्यांचे दोन्ही पाय आतमध्ये वळलेले असतात म्हणा, किंवा एखादा पाय लहान असतो, तोकडा असतो, किंवा अशा पद्धतीची पण व्यंग आपल्याला सापडतात. त्याच्यानंतर आता जास्त प्रमाणामध्ये आहे तो सेरेब्रल पाल्सी, म्हणजे जो आपल्याला खूप काळजी घेण्यासारखा विषय आहे आणि याच्यासाठी आपल्याला खूप काम करायला पाहिजे. खूप सुरुवातीला जर त्यांची डायग्नोसिस झालं, ट्रीटमेंट मिळाली, तर त्यांना लेटर एजमध्ये ते खूप सुधारू शकतात. 21 दिव्यांग प्रकारांमध्ये ब्लाइंडनेस आहे, लो विजन आहे, लेप्रसी क्युअर्ड पेशंट्स म्हणजे लेप्रसी झालेल्या पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी आहे, हिअरिंग आहेत, ड्वार्फिझम आहे, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी आहे, मेंटल इलनेस आहे, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, ऑटिस्टिक मुलं पण असतात त्यामध्ये आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे, सेरेब्रल पाल्सी आहे, क्रोनिक न्यूरोलॉजिकल कंडिशन्सची मुलं असतात, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी हा पण एक प्रकार आहे की त्यांना रेग्युलर शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना काहीतरी एक कमतरता जाणवते, अशा पद्धतीची मुलं असतात. मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, थॅलेसेमिया आहे, हिमोफेलिया आहे, सिकल सेल डिसीज आहे, ॲसिड अटॅक विक्टीम, अपघाताने त्यांना व्यंग आलेला आहे ॲसिड अटॅक, अशी सुद्धा मुलं आहेत. आणि पार्किन्सन डिसीज ह्या सुद्धा त्या 21 प्रकारामध्ये त्यांनी समाविष्ट केलेला आहे. सरकारी पातळीवर दिव्यांगांसाठी नेमके कोणकोणते उपक्रम राबवले जातात? शासनाचे उपक्रम ह्या विषयात जर आपण विचार केला तर केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन, आता आपण जिथे राहतो ते आपलं महाराष्ट्र शासन, असं जर विचार केला तर केंद्र शासनाच्या ज्या गाईडलाईन्सप्रमाणे, निर्देशाप्रमाणे ज्या सोयी सवलती किंवा पुनर्वसनासंदर्भामध्ये काही मदत करता येते का, असे सगळे गाईडलाईन्स दोन्ही स्तरावरती आहेत आपल्याकडे. सर्वप्रथम तो दिव्यांग हा 40% दिव्यांगचं प्रमाण असावं लागतं, 40%पेक्षा वर, तरच तो दिव्यांग गणला जातो. पण तुम्हाला जरी 35%, 30% जरी असेल तरी शासनाने काही सोयी सवलती त्यांना देऊ केलेल्या आहेत. ह्या दिव्यांगांमध्ये सगळ्या प्रकारचे दिव्यांग आले, त्याच्यामध्ये कर्णबधिर आले, अंधत्व आहे, लो विजन पण आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला दृष्टी कमी आहे त्याच्यामध्ये तेही आहेत, मुके बहिरे आहेत, ऑटिस्टिक पण आहेत, सेरेब्रल पाल्सी पण आहेत. त्याच्यानंतर व्हॅस्क्युलर डिसीजेसमध्ये तुम्हाला खूपशा अशा त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत कॅटेगरीज. त्यामुळे अशा रुग्णांना सर्वप्रथम डायग्नोसिस करावं, त्यांना सर्टिफिकेशन करावं, आणि सर्टिफिकेशन नंतर ड्युरिंग सर्टिफिकेट इटसेल्फ आपणाला त्यांना कुठली ट्रीटमेंट देऊ शकतो हाही विचार शासनाच्या लेवलला शासकीय रुग्णालयांमध्ये केला जातो. महत्त्वाचं कसं आहे की तुम्हाला तुमचं व्यंग सुधारणं हे अत्यंत गरजेचं असतं, आणि जेवढी तीव्रता कमी करता येईल तेव्हा त्याचं राहणीमान आणखीन सुखकर होईल, ह्या विषयाकडे शासनाचा जास्त उद्देश असतो. सर, तुम्ही आत्ता बोलताना अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा उल्लेख केलात, तर थोडंसं त्याबद्दल अधिक मार्गदर्शन कराल का? हे नेमकं कशा पद्धतीने घेतलं जातं? उत्तम प्रश्न आहे हा. आपल्याकडे जिल्हा शासकीय रुग्णालयानं ह्या ऑथॉरिटीज दिलेल्या आहेत. त्यांचं तपासणी करणं, असेसमेंट करणं, त्यांची व्यंगता किती आहे त्या पद्धतीने ज्या शासनाच्या नॉर्म्सप्रमाणे ते ठरवून त्याची सर्टिफिकेशन्स केली जातात. रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये बुधवार आणि शुक्रवार हे 2 वार आहेत, आणि ह्या 2 वारी साधारण आपल्याला विशेष रुग्णांची तपासणी करता येते, त्यांना त्यांची तीव्रता किती आहे आणि त्या पद्धतीने त्यांना सर्टिफिकेट्स इश्यू केलं जातं. पूर्वी SADMच्या अंतर्गत, सॉफ्टवेअर ॲनालिसिसच्या अंतर्गत करत होतो. आता केंद्र शासनाने UDIDच्या बॅनरखाली त्यांनी केलेलं आहे. UDIDचं जे सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड ऑल ओव्हर इंडिया असं आहे. त्याचा एक ऑनलाईन फॉर्म भरणं गरजेचं आहे, आणि त्या फॉर्म भरल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही शासनाची म्हणजे त्या डिपार्टमेंटची
अपॉइंटमेंट घेऊन मग त्या पद्धतीने बुधवारी किंवा शुक्रवारी पण हजर राहू शकतात. त्या स्पेशालिटीची तपासणी करतात आणि मग त्याचं सर्टिफिकेशनचे असेसमेंट करून ती तीव्रता ठरवतात. माझा असा आग्रह आहे की आपण सर्टिफिकेटसाठी आपण आग्रह करू नये. तीव्रता कमी करता येईल का मला, माझी तीव्रता मला आणखीन सोपं करता येईल का, माझं जगणं आणखीन चांगलं होईल का. सर्टिफिकेट मिळवणं आणि त्यातून काही तुम्हाला निष्पन्न होण्यापेक्षा मी माझी व्यंगता सुधारण्यासाठी डॉक्टर मी काय करू, असा प्रश्न त्यांच्याकडून येणं अपेक्षित आहे. थोडक्यात दिव्यांगत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, ती मानसिकता त्या स्वतः दिव्यांग व्यक्तीची आणि समाजाची, कुटुंबाची बदलणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे पोलिओ हा पूर्ण समूळ उच्चाटन झालेला आहे. 95-96 पासून पोलिओ निर्मूलन हा कार्यक्रम भारतभर आपण राबवला आणि त्या दरम्यान असे बांधव होते की ज्याने अजिबात ट्रीटमेंटच घेतली नाही. अर्थात अशी अवस्था होती की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोठेही ही अशा प्रकारची तपासणी, उपचार, मार्गदर्शन असा काहीही उपलब्ध नव्हतं. ही जी निग्लेक्टेड मंडळी आहेत, पण त्याच्यामध्ये आम्ही टार्गेट असं केलं की 15 वर्षाच्या खालील मुलं की जी सुधारण्याची त्यांच्यामध्ये शक्यता जास्त आहे. डॉक्टर P.A. कांबळे, मी आणि डॉक्टर जॉय पाटणकर आम्ही तर असं ते सगळं मिळून मिसळून आलं आणि मग 1997 पासून ह्या पोलिओच्या मुलांसाठी करेक्टिव्ह सर्जरी कॅम्प, त्याची सुधारणा, व्यंगत सुधारणं 1997 पासून सरांचे जवळजवळ एक 12-15 कॅम्प झाले आमच्याकडे. वर्षातून 2दा सर यायचे. दिव्यांगांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोणती उपकरणं किंवा कोणत्या प्रकारचे अवयव आता त्यांना मिळू शकतात किंवा त्याचा कसा उपयोग करू शकतात ते? मी जसं म्हटलं की आता पोलिओ हा प्रकार नाही आहे. बराच आत्ता डायबिटीस हा जो आहे खूप वाढला आहे. पॅरालिसिस हा वाढलेला आहे आणि त्याच्यानंतर ट्रॉमा पण वाढलेला आहे. ॲक्सिडेंटल इंजुरीज वगैरे ज्या आहेत त्या. तर अशा सगळ्या रुग्णांमध्ये त्या प्रत्येकाचं ॲसेसमेंट करणं, त्याचं वय, त्याचं ऑक्युपेशन काय आहे, त्याच्यानंतर त्याला कुठल्या पद्धतीचं व्यंगत्व आहे, ते कसं सुधारू शकतो, किती दिवसांसाठी आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो, हे सगळं विचार करून त्या पद्धतीने आपण ते डिझाईन करतो अप्लायन्सेस. आता ह्या अप्लायन्सेसमध्ये फ्रॅक्चरसाठीचे वेगळे आहेत, त्याच्यानंतर पॅरालिसिससाठीचे वेगळे आहेत, डायबिटीजसाठीचे वेगवेगळे अप्लायन्सेस आहेत. तुम्हाला इतर जे काही व्यंग आहेत त्या पद्धतीने आपल्याला त्या रुग्णाच्या एज, त्याचं ऑक्युपेशन आणि त्याची मोबिलिटी, सर्व्हिस, तो काय करतो आहे समाजामध्ये, त्याचं काय ऑक्युपेशन आहे, त्या पद्धतीने त्याला किती मदत करता येईल आपल्याला, त्या पद्धतीने आपण ते करतो, डिझाईन करतो. आणि आता खूप छान आता याच्यामध्ये इनोव्हेशन्स आलेली आहेत. पॅरालिसिसमध्ये मी सांगू तुम्हाला, पॅरालिसिस म्हणजे एक बाजू समजा हे झाली असेल, आपण अर्धांगवायू म्हणतो तसं. आता माझा समजा उजवा हात माझा काम करत नाही आहे, तर उजव्या हाताचं हे एक अप्लायन्सेस लावलं ह्याला, तुमचा डावा हात चांगला आहे तर डाव्या हाताची मुवमेंट केली की ऑटोमॅटिकली उजवा हात त्या पद्धतीने काम करतो. अच्छा, अशा पद्धतीची काही गॅजेट्स आता आलेली आहेत. अशा पद्धतीचं तंत्रज्ञान पण आलेलं आहे. वा. मी म्हटलं तसं तुमची गरज, माझी गरज ही एकच असू शकते असं नाही. तुमची मसल पॉवर, तुमची रिक्वायरमेंट, तुमची एक असेसमेंट केल्यानंतरची जी काही गरज आहे ती वेगवेगळी. एक्झरसाईजसाठी तुम्ही काही त्या इवन एक्झरसाईजसुद्धा करण्यासाठी जर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फिजिओथेरपिस्ट आहेत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, त्यांचा सल्ला घ्या. ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत, त्यांचा सल्ला घ्या. बाबा हे मी व्यायाम करू का, हे मी गॅजेट्स वापरू का, अशा पद्धतीचं जर त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर ते तुम्हाला जास्त सोयीचं होईल. सर, दिव्यांगांबाबतचं हे काम करण्यासाठीचं प्रशिक्षण जे असतं नेमकं, तर ते नेमकं कुठे मिळतं? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन हजेली, मुंबई, महालक्ष्मीला तिथे मिळतं. आणि दुसरं MGM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस म्हणून आहे पनवेलला, त्यांच्याकडे मिळतं. एक 4.5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. नीटची परीक्षा आपल्याला द्यावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला ह्या 2 ठिकाणी आपल्याला ॲडमिशन्स मिळतात. साधारण 20चं इंटेक आहे, 20ची कॅपॅसिटी आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तिथे ॲडमिशन्स घेऊ शकता. ज्यांना या क्षेत्रात काम करायचं असेल त्यांनी ही नीटची परीक्षा दिली हो आणि त्याच्यात जर ते यशस्वी झाले तर नक्कीच या क्षेत्रात ते पुढे येऊ शकतात. येस. हा जसं म्हटलं मी, हा 4.5 वर्षाचा कोर्स आहे. बॅचलर्स डिग्री आहे आणि त्यानंतर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन पण करता येतं. तो 2 वर्षाचा कोर्स आहे. ते सुद्धा आपल्याला हजेलीला, महालक्ष्मीला उपलब्ध आहे.
आपलं जे इंटेन्शन्स आहेत ती क्लिअर जर असेल की बाबा मला हे सेवा क्षेत्र आहे, टेक्निकल तुमचं लुकआउट कसं आहे आणि तुमची सेवा करण्याची क्षमता कशी आहे, त्या पद्धतीने तुम्ही ह्या प्रोफेशनकडे आपण नक्की जाऊ शकतो. सर, तुम्ही आता बोलताना एक खूप महत्त्वाचा शब्द वापरलात की सेवाभाव महत्त्वाचा. येस. आणि सेवाभाव असेल किंवा ती असणारी व्यक्तीच या क्षेत्रात काम करू शकते, तग धरू शकते. नक्कीच. आणखीन गेली काही वर्ष जर आपण बघितलं तर पॅरा ऑलिम्पिक खूप मोठ्या प्रमाणात आता दिव्यांग त्यामध्ये सहभागी होत आहेत आणि यशस्वीही तितक्याच अधिक प्रमाणात होत आहेत. तर दिव्यांगांसाठी ह्या क्रीडा स्पर्धा कितपत उपयुक्त ठरतात, एक तुमचा अनुभव काय सांगाल? खूपच छान आहे. आता जर असं आपण पॅरिसच्या ऑलिम्पिक्स, पॅराऑलिम्पिक्स जसं बघितलं त्या याच्यामधले इनफॅक्ट त्यांची मानसिकता इतकी स्ट्रॉंग आहे, नॉर्मल माणसापेक्षा ते खूप स्ट्रॉंग आहेत. त्यांच्या व्यंगत्वाला ते अजिबात हे करत नाहीत, कन्सिडर करतच नाहीत. मी नॉर्मलच आहे अशाच समजुतीने ते करतात आणि मला हे अचीव करायचं आहे ह्या पद्धतीने. आता आम्ही काय करतो की त्याचं डिसेबिलिटी आपण ॲसेस करतो आणि त्याला कुठल्याच आणखीन चांगल्या पद्धतीचं आपल्याला एड देता येईल, अप्लायन्सेस देता येईल की जेणेकरून त्याचं आणखीन सोपं होऊन जाईल. अशा पद्धतीचं आम्ही त्या पद्धतीने डिझाईन करतो आणि ती मानसिकता ते आता खूप केंद्र शासन खूप ह्यासाठी प्रयत्न करत आहे की जेणेकरून ह्या पॅराऑलिम्पिक्सचे जे दिव्यांग आहेत आणि त्यांच्या ऑलिम्पिक्स लेवलला त्यांनी त्या पद्धतीने चॅलेंजेस फेस करणं ह्यासाठीची मानसिकता, अप्लायन्सेस आणि त्यांना ट्रेनिंग हे सगळं शासन खूप छान करतं आहे. सर, ही जी उपकरणं आहेत किंवा हे जे तंत्रज्ञान आहे जे दिव्यांगांसाठी निर्माण केलेलं आहे, तर ह्या गोष्टी खूप खर्चिक असतात, त्या मोफत मिळतात किंवा कशा पद्धतीने दिव्यांगांना त्या उपलब्ध होऊ शकतात? सर्वप्रथम हे जे सगळे कृत्रिम अवयव म्हणा किंवा हे जे अप्लायन्सेस आहेत हे सगळे कस्टमाइज्ड आहेत, तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे बनवले जातात. सो इट इज अ कस्टमाइज. तुमची गरज वेगळी असू शकते, त्या रुग्णाची गरज वेगळी असू शकते. त्यामुळे हे सगळं कस्टमाइज असल्यामुळे तुम्हाला थोडंसं एक्सपेन्सिव्ह होतो विषय. तरीसुद्धा शासनाने आपणाकडे अशी तजवीज केलेली आहे की तुमच्या रेव्हेन्यूच्यात 5% निधी हा दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी बाजूला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अंतर्गत 5% आहे, पंचायत समितीचं आहे, ग्रामपंचायतीमध्ये आहेत, शासनाच्या समाज कल्याण विभागामध्ये आहेत. त्याच्यानंतर NGOज आहेत, त्या NGOजच्या माध्यमातून सुद्धा आपण CSR फंडातून आपण हे करू शकतो. गोव्यामध्ये गोवा गव्हर्नमेंट आहे आणि तिथलं समाज कल्याण मंत्रालय, सुरुवातीला आम्ही 25 हात बसवले CSR फंडामधून. 25 हात बसवले, ते सगळे अत्याधुनिक ब्रेन ऑपरेटेड हात बसवले. त्या सगळ्या संवेदना तुमच्या मेंदूकडे जातात. मेंदू सांगतो असा हात हे ॲक्शन्स कर, त्या पद्धतीने ते ॲक्शन्स करत होते. आम्ही 25 जणांना मोजके आम्ही हात बसवले तिथले स्क्रुटिनाइज करून. तोच जवळजवळ एक हात वॉज कॉस्टिंग 2.5 लाख रुपये आणि 326 जणांना पाय बसवले. त्या 326 पैकी 22 पाय माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातले मी बसवले. वा. आणि ह्यामध्ये वयोगट सांगू मी तुम्हाला की वयोगट आहे साधारण 22 वर्षापासून 80 वर्षापर्यंतचा वयोगट आहे. असे सगळे मी शॉर्टलिस्टेड केले आणि मग ज्यांना गरज आहे त्या पद्धतीने त्यांना प्रत्येकाला बोलवून त्यांची मेजरमेंट्स घेऊन त्यांना त्यांची गरज लक्षात घेऊन त्या पद्धतीने डिझाईन केले, त्यांना चालायला दिलं. असे 22 रुग्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, रत्नागिरी ते सावंतवाडी, दापोली ते सावंतवाडीपर्यंत असं सगळं केले आम्ही. 40 वर्ष झाली मी काम करतो. 1984ला मी पास आऊट झालो त्याच्यानंतर आणि खूप छान अनुभव आहेत. मी जसं म्हटलं की डॉक्टर जॉय पटणकरांचे जवळजवळ 10-12 वर्ष आम्हाला छान सहवास मिळाला आणि त्यांच्या मदतीने मी अगदी गुहागरला सुद्धा कॅम्प घेतले त्यावेळेला. त्याच्यानंतर डॉक्टर शेखर भोजराज रिनाऊंड स्पाईन सर्जन आहेत आणि ते आमच्याकडे सिव्हिलला यायचे 2017-18 पासून. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे सुद्धा एक्सक्लुझिव्हली स्पाईनचे कॅम्प घेतले. ज्यांना पाठीची दुखणी आहेत, ज्यांना स्कोलियोसिस आहे, ज्यांना कायफोसिस आहेत, ज्यांना मणक्याचे आजार आहेत, अशा पद्धतीच्या रुग्णांना सुद्धा आम्ही सुदैवाने मला जो शासनाचा प्लॅटफॉर्म मिळाला त्या पद्धतीने मला ते
ह्या सगळ्या विशेष तज्ज्ञांना मी मुंबईतून आणू शकलो आणि श्रीविजय फडके इथले न्यूरोसर्जन आहेत, डॉक्टर मिलिंद पटवर्धन आहेत. आम्ही एकत्र काम करत होतो. जिल्हा रुग्णालयामध्ये फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिसेस देत होतो. फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन्स, सर्जरी, इम्प्लांट्स सगळं आम्ही मोफत केलं होतं. सांगायचं म्हणजे माझी एकमेव पोस्ट आहे प्रोस्थेटिस्ट आणि ऑर्थोटिस्ट पूर्ण राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये माझी एकमेव पोस्ट आहे. 1994ला रत्नागिरी आणि नाशिकमध्ये डॉक्टर अमृतसिंग वसावे यांनी ती निर्माण केली होती. नाशिकची अजून भरली गेली नाही, पण माझी त्यांच्या आग्रहामुळे, सिव्हिल सर्जनच्या आग्रहामुळे मी ते सेवा इथे देऊ शकलो आणि मी करू शकलो ते सगळं. सर, खूप छान माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला एकच प्रश्न विचारेन की एकूणच आपल्या समाजातले दिव्यांग बांधव असतील, कुटुंबीय असतील, समाज असेल आणि या क्षेत्रात दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी काम करू इच्छिणाऱ्या व्यक्ती असतील, या सगळ्यांसाठीच तुम्ही काय सांगाल? हे खूप चांगलं प्रोफेशन आहे आणि हे चांगलं क्षेत्र आहे. आणि नुसतं फोटो काढण्यासाठी आपण एखादी अप्लायन्सेस व्हीलचेअर द्यायची, 1-2 फोटो काढायचे आडवे तिडवे आणि मग ते पेपरमध्ये छापायचे, असं करण्यापेक्षा त्या व्यक्तीला व्हीलचेअरपेक्षा त्याला आपण उभं का करू नये असा विचार यायला हवा. त्याला मोबिलाइज करणं गरजेचं आहे. व्हीलचेअर देणं, फोटो काढणं आणि त्याला आणखीन अपंग बनवणं, दिव्यांग बनवणं हे काही चांगलं लक्षण नाही. त्यासाठी प्रत्येक समाज हृदयी जो व्यक्ती आहे त्यांनी अशा पद्धतीचं जर मानसिकता ठेवली की बाबा नाही, आपण त्याची असेसमेंट करूया तज्ज्ञांच्याकडून आणि त्याला आणखीन काही चांगलं करता येईल का, तर अशा पद्धतीचं जर त्यांनी ठरवलं तर आपण खूप छान त्यांना मदत करू शकतो. खूप खूप धन्यवाद सर. आणि श्रोतेहो, तुमच्याही लक्षात आलं असेल की दिव्यांग असणं ह्याच्यापेक्षा तू दिव्यांग आहेस हे त्याला सतत दाखवून देणं हे खूप चुकीचं आहे. तीही व्यक्ती आपल्या समाजाचा, आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे, तर त्याला कोणतं तरी उपकरण देऊन तात्पुरतं बरं करण्यापेक्षा तो मानसिकदृष्ट्या कसा कणखर होईल आणि स्वतःच्या पायावर तो कसा उभा राहील, स्वावलंबी कसा होईल आणि या समाजाचा एक घटक बनून समाजासाठी कसं काम करेल, यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्नशील राहायला हवं. आणि अर्थातच यासाठी डॉक्टर राजेंद्र कशाळकर यांनी आत्ता जी आपल्याला माहिती दिलेली आहे, जे मार्गदर्शन केलेलं आहे, ते निश्चितच आपणा सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत तुम्ही आलात, आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज सहभागी झालात आणि अतिशय सुंदर पद्धतीने सोप्या शब्दात ही माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. मी सुद्धा खूप आभारी आहे. या निमित्ताने आपली दिव्यांगांशी मला संवाद साधता आला. थँक्यू सो मच. इंद्रधनुष्य